नमस्कार मित्र, मी सौरभ चोगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मागच्या तुम्ही 2 व्हिडिओ बघितले असतीलच, साखरपुड्याच्या आणि हळदीच्या। तर आज लग्न आहे, ताईचं लग्न आणि उष्टी हळद सोबतच नवरदेव आणि तिकडची पाहुणे मंडळी सुद्धा सर्व आलेली आहे। बरीचशी मंडळी नवरदेव सोबतच आलेली आहे आणि उष्टी हळद। तर आता वाजलेले आहेत 10:30, 12:36चं लग्न आहे। आता आपण जाऊया मांडवामध्ये लग्नाच्या इकडे। आता मी लग्नाच्या इकडे नाही, थोडा लांब आलो, निखिलच्या घरी आलो आहे, कारण तिकडे गाण्यांचा वगैरे आवाज येतो म्हणून तिकडे व्हिडिओ शूट करायला जास्त जमणार नाही। त्यामुळे निखिलच्या घरात येऊन इकडे व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली। तर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा। आजचा ब्लॉग लग्न झाल्यानंतर आपण नवऱ्याच्या गावीसुद्धा जाणार आहोत, दापोलीला। तर गाड्यासुद्धा केलेल्या आहेत, 10 ते 12 गाड्या केलेल्या आहेत। त्या गाड्यांमधून आपण जाणार आहोत दापोलीला। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत। इकडे बघा नवरदेवाच्या गाड्या लागल्यात सानीच्या समोरच। अजून आली गाडी बघा, अजून बरीचशी मंडळी येते। येऊ दे येऊ दे येऊ दे। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत लग्नाच्या किचन मध्ये। इकडे बघा, इकडे आज जेवणामध्ये काय हो काकी स्पेशल? आज बटाट्याची भाजी आणि छोले। इकडे छोल्याची भाजी आहे। हा, अजून छोल्याची भाजी, 2च भाजी ना? हा, 2च भाजी आहेत। इकडे बघा, इकडेच जेवण बनला।
मधुबासुरे ज्वलगजो ब्रह्मादिगे वांगना अश्वास समुखं ननो हरिधनो शंघोरुदन् चापुले रत्नानि जांगवी पुण्यतोया यावत्याकाशमार्गे तपतिनगरो भास्करो लोकमाला यावदेन्द्रनीलस्वतिमण्डिला वर्तते देवदूते तावन्तं स्वयंभूतो जीवशम्भो प्रकाराशुभमङ्गलम् महेन्द्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिस्तूयमानस्य तस्ये भवतु मङ्गलं शुभमङ्गलम् नमो तुदिनन्तदेव चंद्रवनं देवा विद्यावनं दैववनं देवा लक्ष्मीपते
इकडे बघताय जेवणाची सोय डायनिंग टेबल टाईप केलंय जेवायला सानेवरती केलंय असं डायनिंग टेबल टाईप इकडे बघताय अजून केलंय भरपूर तुकडं असं सगळीकडे आहे. बटाटाची भाजी घ्या. जिलेबी आली जिलेबी. इकडे बघ फोटो काढतो इकडे बघ. काय मग काका काय पाहिजे? तू घाबरलास विकलं तर मित्रांनो 4:30 वाजून गेलेत आणि आता आम्ही निघालोय रानवीतून. आता जातोय दापोलीत. आता वरण निघाले सगळं. दुसरी फेरी लागेल ना आपल्याला आता. काय तर मित्रांनो आपण आता आलो आहोत धोबा फेरीवर जाऊन. गर्दी आहे गर्दी. रे आपली नाही बसणार. गर्दी बघा. पहिली बादची पैसे नाही फेरी गेली एक. त्याच्यात आहेत अर्धी आपली माणसं. वराड आहे आपल्या अर्ध्या लग्नाचा आणि इकडे अर्ध्या काही गाड्या उभ्या आहेत. मित्रांनो 5ची 5 निघून गेले. 5ची फेरीबोट. आता 5:30च्या फेरीबोटला आम्ही थांबलो इथे. तर इकडे पाठी बघताय या 3-4 गाड्या आहेत आणि अर्ध्या गाड्या 5च्या फेरीबोटमधून गेल्यात. त्या 5च्या फेरीबोटमध्ये जागा नव्हत्या म्हणून आता दुसरी 5:30ची एक फेरीबोट आहे. त्या फेरीतून आम्ही जाणार आहोत तिकडे दाभोळला आणि तिकडून मग वरती देवकेला. असा अर्धा वरड पोचलाय पुढे. तो पुढे गेला असेल देवके गावाला. पहली गाड़ी. अरे गाड़ी किधर जाएगी? गाड़ी पनवेल जाएगी? नहीं दापोली जाएगी. खायला आणला रुपाताईने खायला आणला.
तर मित्रांनो फायनली 6 वाजता दाभोळला पोचलो आणि आता निघालोय देवके गावाच्या दिशेने. चला मग जाऊया देवके गावी. मित्रांनो संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आलो आहोत फायनली देवके ह्या गावी दत्तवाडीमध्ये. तिकडे बघताय ते सगळे बसलेत आता आतमध्ये. तर चला मित्रांनो जरा देवके गाव फिरूया. चला जिकडे गाणे वाजतात आता तिकडे जातोय आम्ही. चला बघायला. तर मित्रांनो 9:30 वाजून गेलेत आणि आता जेवण वगैरे झालंय आणि आता हे मी दाभोळ फेरीबोट येते आणि आता घरी जातो. तर मित्रांनो घरी रात्री 11 वाजता आलो आणि दापोलीतून सर्वजण जेवून आम्ही 8:30 वाजताच निघालो. कारण आम्हाला धोपावीला जाणारी 10ची फेरीबोट पकडायची होती आणि ही 10ची फेरीबोट शेवटची फेरीबोट होती. तो आम्ही लवकर निघालो आणि दिवसभर मोबाईलवर व्हिडिओ शूट करून मोबाईलची बॅटरीसुद्धा पूर्णपणे लो होती. त्यामुळे घरी येताना सुद्धा व्हिडिओ काही शूट केलीच नाही. तर मंडळी ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.